पुराण काळी एक गाव होतं. नाव बिसूरवाडी. तेथे पंड्या नावाचा गरीब पण मनाचा श्रीमंत शेतकरी राहत होता. त्याचं खरं धन होतं त्याचा बुद्धिमान, प्रेमळ आणि कामसू बैल. बैल दिवसभर शेत नांगरायचा, ओझी व्हायचा, पण चेहऱ्यावर कायम शांतता. जणू लाईफ इज व्हेरी ब्युटिफुल मोड. गावात पंड्या, लोक म्हणायचे, तुझा बैल गुगल मॅप्स पेक्षा जास्त मार्ग ओळखतो. काम झालं की बैल जंगलाच्या काठावर बैल फिरायला नाही. जायचा. गावाचा फिटनेस इन्फ्लुएन्सर आहे. वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर पंड्याने दुसरा बैल घेतला. जुना बैल म्हातारा होत चालला होता. एका दिवशी काम करताना तो थकून बसला. श्वास धडधडत होता. त्या रात्री पंड्या म्हणाला, मी याला आता मुक्त करणार. दुसऱ्या दिवशी त्याने, तू माझं घर चालवलंस, आता तू मोकळा, जिथे हवा तिथे जा, सुखात राहा. बैलाने प्रेमाने डोळे मिटले आणि जंगलात निघाला. वा, एकदम 5 स्टार रूम. अब्बास शांतपणे नवीन आयुष्य जगायला लागला. एके दिवशी त्याला एसी सारखी थंड गुहा दिसली आणि तिथे राहायचं ठरवलं. वनात एक धूर्त कोल्हा राहत होता. तो हा बैलाला एवढा बघून मोठा बैल म्हणाला, एकटा? काहीतरी गोलमाल आहे. वनात एक ए पाहुण्या, कोल्हा गुहेत आला. कोण तू? कुठून आलात? मी शांततेत बैल आलो, शांत. पण तू पाहून शांत दिसत नाहीस. ही गुहा माझी कोल्हा आहे. फुसफुसला, तू कोल्हा आणि गुहेचा मालक? अहो, एवढी कॉमेडी तर टिकटॉक वरही नाही. कोल्ह्याचा अहंकार दुखावला. तो रागाने निघून गेला. त्या रात्री गुहेजवळ एक मोठी सावली दिसली. तो होता भैरव वाघ. बैल शांत बसला आणि अरे बापरे, अचानक बैल ही तर जोरात बोलला. वाघाची गुहा आहे. हळू बोल, वाघ नाही तर जवळ येत ऐकेल. होता. बरं, माफ कर, पण तू किती भारी दिसतोय. मी सांगितलं होतं, या गुहेत राहणारा आपण दोघांना पुरे. 2 वाघ राक्षस आत, थरथरला दोघं मला खाणार. आणि भैरव पटकन पाठीवर वारा लावून पळून गेला. दुसऱ्या दिवशी वाघ कोल्ह्याला भेटला. गुहेत भयंकर राक्षस आहेत. कोल्हा हसू आवरत म्हणाला, अरे डिम्म, आत राक्षस नाही, बैल आहे. त्यानं तुला फसवलं. वाघाचा प्राईड तुटला. मी वाघ आणि एक बैल मला घाबरवेल? चल दाखवतो. कोल्हा हो, म्हणाला. आपण दोघे जाऊ. तू धैर्यवान, मी सल्लागार. दोघे गुहेजवळ गेले. बैलाने त्यांना बघताच प्लॅन बदलला. तो पुन्हा मोठ्या आवाजात ओरडला, ए कोल्ह्या, मी 2 वाघ मागितली होती आणि तू एकच घेऊन आलास. चालेल, वाघाच्या अंगाचा भूक थरकाप तर उडाला. प्रचंड आहे. त्याने कोल्ह्याकडे आता मरता संतापाने वाचलो पाहिले. आणि तू मला परत तिथे नेलस. भैरव वाघाने कोल्ह्याला एकाच झटक्यात जबड्यात पकडलं आणि रागाच्या भरात त्याचा जीव घेतला. मग तो घाबरून जंगलात पळाला. बैल शांत बसला. संकट मोठं असलं तरी घाबरायचं नाही. वेळीच वापरलेली बुद्धी सर्वात मोठी ताकद असते.